नमस्कार. आज आपण अशा एका दिवसाविषयी बोलणार आहोत जो खूप खूप खास असतो. तो म्हणजे मुलांचा बालवाडीतला शेवटचा दिवस. मैत्री बालमनाशी या पुस्तिकेनुसार हा निरोप समारंभ म्हणजे फक्त एक कार्यक्रम नाही, तर मुलांच्या आयुष्यातला तो पहिला पदवीदान सोहळा असतो. चला तर मग या सुंदर प्रवासाला जरा जवळून अनुभवूया. आनंदही आणि दुःखही. किती खरं आहे हे नाही का? ही एकच भावना त्या संपूर्ण दिवसाचं अचूक वर्णन करते. एका बाजूला मोठ्या शाळेत जाण्याचा तो प्रचंड उत्साह आणि दुसऱ्या बाजूला आपली लाडकी बालवाडी, आपले मित्र आणि आपल्या ताई ह्या सगळ्यांना सोडण्याचं थोडंसं दुःख. खास करून त्या 5 ते 6 वर्षांच्या मुलांसाठी आणि त्यांच्या शिक्षकांसाठी हा एक कायम लक्षात राहणारा असा गोड कडू क्षण असतो. पाहूया हा सोहळा नक्की कसा साजरा होतो. समारंभाची तयारी. कोणत्याही चांगल्या कार्यक्रमाची सुरुवात होते ती तयारीने. आणि इथे तर गोष्ट मुलांच्या अविस्मरणीय दिवसाची आहे. अशी पायाभरणी जिथे प्रत्येक मुलाला आपण किती खास आहोत याची जाणीव होते. आणि याची सुरुवात होते काही साध्या पण खूप महत्त्वाच्या गोष्टींनी. तयारीची सुरुवात होते ती सजावटीने. रंगीबेरंगी फुगे, फुलं, सुंदर रांगोळी, हे सगळं वातावरणात एक वेगळाच उत्साह भरतं. पण या पलीकडेही काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं की मुलांसाठी पाटी पेन्सिलसारखी एक छोटीशी भेट. ही भेट म्हणजे त्यांच्या पुढच्या शैक्षणिक प्रवासासाठी दिलेल्या शुभेच्छाच असतात. तर विकासपत्र हे त्यांच्या वर्षभराच्या मेहनतीचं आणि प्रगतीचं प्रतीक असतं. आणि हो, औक्षणाचं साहित्य, ज्यामुळे या सोहळ्याला एक मंगलमय पारंपरिक स्वरूप येतं. कृती, गटानुसार कामे. आता बघा, या समारंभाचं सगळ्यात सुंदर वैशिष्ट्य काय माहितीये? इथे कोणीही फक्त प्रेक्षक नसतो. प्रत्येक मुलासाठी एक खास भूमिका ठरलेली असते. मुलांच्या वयोगटानुसार कामांची इतकी छान विभागणी केली जाते की जाणारी मुलं आणि थांबणारी मुलं सगळीच यात अगदी मनापासून सहभागी होतात. कसं ते पाहूया. सगळ्यात आधी नंबर लागतो लहान गटाचा, म्हणजे 3 ते 4 वर्षांची मुलं. ही चिमुरडी आपल्या मोठ्या दादाताईंना फुलं देऊन शुभेच्छा देतात. ही कृती दिसायला अगदी साधी आहे, पण खूप महत्त्वाची आहे बरं का. यातून ती मुलं मोठ्यांचं कौतुक करायला शिकतात आणि बदल स्वीकारायलाही शिकतात. त्यांच्या मनात एक सकारात्मक विचार येतो की वाह, पुढच्या वर्षी आपणही असेच मोठे होणार आहोत. लहान गटाचं झालं की पाळी येते मधल्या गटाची. आता खरी जबाबदारी यांची. जाणारी मुलं आपली एखादी जबाबदारी, म्हणजे समजा झाडांना पाणी घालण्याची, ती या गटाकडे सोपवतात. आता तुम्ही मोठे झाला आहात हा संदेश त्यांना मिळतो. आणि ही जबाबदारी स्वीकारण्याची जी प्रक्रिया आहे ना, ती त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढवते. पदवीदान आणि शुभेच्छा. आणि आता येतो तो क्षण ज्याची सगळेजण वाट पाहत असतात. सोहळ्याचा मुख्य आणि सगळ्यात भावनिक भाग. ज्या मुलांना निरोप दिला जातोय त्यांच्यासाठी खास आयोजित केलेले विधी. सुरुवात होते ती औक्षणाने. हा फक्त एक विधी नाहीये. जेव्हा ताई त्या लहानग्याला कुंकू लावून ओवाळते ना, तेव्हा ती त्याला एका नवीन सुरुवातीसाठी मनापासून आशीर्वाद देत असते. या एका क्षणात शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला एक खूप भावनिक आणि पवित्र रूप मिळतं. त्यानंतर प्रत्येक मुलाला त्याचं विकासपत्र आणि एक छोटीशी भेटवस्तू दिली जाते. विचार करा, टाळ्यांच्या कडकडाटात आपलं नाव ऐकणं, सगळ्यांसमोर पुढे येऊन ताईंच्या हातून ते प्रमाणपत्र घेणं, हा क्षण त्या मुलांसाठी किती अभिमानाचा असतो. मी हे कमावलं आहे ही भावना त्यांच्या मनात कायमची कोरली जाते. यानंतर शिक्षक एक खूप महत्त्वाचा प्रश्न विचारतात. मोठ्या शाळेत जायला भीती वाटते की मजा वाटते? हा प्रश्न मुलांना त्यांच्या मनातल्या भावनांबद्दल बोलायला एक सुरक्षित जागा देतो. भीती आणि उत्साह या दोन्ही भावना अगदी नॉर्मल आहेत हेच तर त्यांना समजायला मदत होते. आणि मग सगळी मुलं मिळून एक प्रतिज्ञा घेतात. मी मोठ्या शाळेत रोज जाईन, अभ्यास करीन आणि ताईंचं नाव काढीन. हे शब्द म्हणजे फक्त एक वाक्य नाहीये, तर स्वतःला आणि आपल्या शिक्षकांना दिलेले एक वचन आहे, जे त्यांच्यात आत्मविश्वास आणि जबाबदारीची भावना निर्माण करतं. इतकं सगळं झाल्यावर वातावरण थोडं भावूक होतं नाही का? मग ते हलकं फुलकं करण्यासाठी समारंभाची सांगता होते एका जल्लोषपूर्ण गाण्याने. सगळी मुलं एकत्र गातात, शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. हा आनंदी शेवट त्या दिवसाची एक गोड आठवण म्हणून कायमचा लक्षात राहतो. या कृतीचे महत्त्व. तर मग हा समारंभ फक्त गाणी, भेटवस्तू आणि फुलांपुरता मर्यादित आहे का? नाही, अजिबात नाही. या प्रत्येक कृतीमागे मुलांच्या विकासासाठी एक खूप खोल विचार दडलेला आहे. चला तोच विचार आपण आता उलगडून पाहूया. यातला सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे शाळा पूर्वतयारी. बालवाडीच्या सुरक्षित, ओळखीच्या वातावरणातून मोठ्या औपचारिक शाळेत जाणं हा मुलांसाठी खूप मोठा बदल असतो. हा समारंभ एका पुलासारखं काम करतो, जो त्यांना या बदलासाठी मानसिकदृष्ट्या तयार करतो आणि त्यांच्या मनातली भीती कमी करतो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भावनिक विकास.
निरोपाचं दुःख आणि नवीन सुरुवातीचा आनंद या दोन्ही मिश्र भावनांना कसं हाताळायचं हे मुलं त्या दिवशी शिकतात. आपल्या भावना ओळखणं आणि त्या व्यक्त करणं हा खरं तर त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेचा पहिला धडा असतो. आणि शेवटी दोन सगळ्यात महत्वाची मूल्य, आत्मविश्वास आणि कृतज्ञता. मी आता मोठा झालोय, ही भावना त्यांना प्रचंड आत्मविश्वास देते. तर शिक्षकांचे आणि मित्रांचे आभार मानण्यातून ते कृतज्ञता शिकतात. हा समारंभ त्यांना फक्त निरोप नाही देत, तर आयुष्यभरासाठी ही मोलाची शिदोरी देतो. तर या सगळ्यानंतर एक प्रश्न मनात येतोच. मुलांच्या आयुष्यातले असे छोटे छोटे पण महत्त्वाचे टप्पे साजरे करणं किती आवश्यक आहे, नाही का? हा सोहळा शिक्षक आणि पालकांना एक आठवण करून देतो की मुलांच्या प्रत्येक नवीन प्रवासाची सुरुवात अविस्मरणीय बनवण्याची संधी आपल्याच हातात असते.